जालन्यात महाविकास आघाडीच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन खासदार डॉक्टर कल्याण काळेंची भाजपवर जोरदार टीका। शहराला 8-8, 10-10 दिवस पाणी नाही, तुम्ही कशाचे जलसम्राट? माजी आमदार गोरंट्याल यांच्यावर खासदार काळे यांनी साधला निशाणा। जालन्यात आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं आहे। यावेळी खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी भाजपसह सत्ताधारी लोकप्रतिनिधींवर जोरदार टीका केली। शहरातील पाणी टंचाई, विकास कामांतील असमतोल आणि कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नांवर त्यांनी सरकारला धारेवर धरलं। डॉक्टर काळे म्हणाले की काही लोकप्रतिनिधी स्वतःला जलसम्राट म्हणवून घेतात, मात्र जालना शहराला 8-8, 15-15 दिवस पाणी मिळत नाही। अशा परिस्थितीत आपण कशाचे जलसम्राट आहात, असा थेट सवाल त्यांनी माजी आमदार कैलास गोरंट्याल यांना उद्देशून केला आहे। तसेच आमदार खोतकर यांनाही त्यांनी टोला लगावला। ते पुढे म्हणाले की गणेश विसर्जनासाठी कुंड बांधण्यासाठी तब्बल 19 कोटी रुपये खर्च केले जातात, मात्र शहराच्या पिण्याच्या पाण्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या घाणेवाडी तलावाच्या सांडव्याच्या दुरुस्तीसाठी 5 कोटी रुपये उपलब्ध नाहीत। विकासाची दृष्टी नसलेले लोकप्रतिनिधी सत्तेत असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मूलभूत सुविधा मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे। शहरातील कायदा व सुव्यवस्था अत्यंत दयनीय अवस्थेत असून त्यावर कोणाचाही प्रभावी नियंत्रण नाही, असंही डॉक्टर काळे यांनी सांगितलंय। या सरकारनं वास्तवापासून दूर जाऊन शेख चिल्लीची भूमिका घेतली असून भर अब्दुल्ला गुड थैली में असा टोला लगावत त्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केलाय। या कार्यक्रमाला महाविकास आघाडीचे फक्त आपल्याला त्यांच्यापर्यंत जाण्याची गरज आहे, त्यांच्या घरापर्यंत जाण्याची गरज आहे। त्यांना फक्त आपल्याला त्यांच्यापर्यंत जाण्याची गरज आहे, त्यांच्या घरापर्यंत जाण्याची गरज आहे, त्यांना विनंती करायची गरज आहे। आता मला लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर इथं बॅनर झळकायला पाहायला मिळत होते, जलसम्राट। काय म्हणले? जलसम्राट। आणि नाव सोनाबाई, हाती कतलाचा वाळा। काय नाव आहे? नाव सोनाबाई, हाती कतलाचा वाळा। जलसम्राट नावाचा बोर्ड लावतात आणि 15 दिवस पाणी या शहरात, 10-10 दिवस पाणी या शहरात आमच्या माता भगिनीला मिळत नाही। काय समजायचं जलसम्राटाचं? म्हणून या बाबतीत मला व्यक्तिगत कोणावर टीका करायची म्हणून नाही, हे सार्वजनिक काम आहे। या कामामध्ये आम्ही हिरिरीने भाग घेतला पाहिजे। मग भैयासाहेब असतील, मी असेल, सांबरे साहेब असेल किंवा घोगे नाना आणि बबलूभाई असतील, या सगळ्यांनी आमची जबाबदारी आहे या भागातल्या नागरिकांची सोय करणं। त्याच्यासाठी लोकप्रतिनिधी आहे, परंतु नाही ते करायचं नाही भर अब्दुल्ला गुड थैली में। 19 कोटी रुपये भैयासाहेब विसर्जन कुंडाला टाकले आणि आमच्या पिण्याच्या पाण्याचे जे धरण आहे, काय नाव आहे धरणाचं आपल्या? घाणेवाडी धरण। त्याचा सांडवा बांधायला सुद्धा पैसे नाही आमच्याकडे। सांडवा बांधायला किती कोटी लागणार आहे? फक्त 5 कोटी। अरे विसर्जन करायला 19 कोटी आणि पाणी प्यायचं जे साधन आहे, जे धरण आहे आपल्या उशाला, त्याला दुरुस्त करायला मात्र आमच्या सरकारकडे पैसे नाही। ही अशी शेख चिल्लीची भूमिका या सरकारने सुरू केली। याच्यापेक्षा वाईट परिस्थिती जालन्याची काय असेल तर आमच्या माता भगिनी असतील, आमचे व्यापारी वर्ग असेल, यांना काय सिक्युरिटी आहे, काय सुरक्षा आहे? कुणाकडे पोलीस खातं? कोण आहे गृहमंत्री? या राज्याचे मुख्यमंत्री गृहमंत्री आहे आणि दर 8 दिवसाला 15 दिवसाला या जालन्यामध्ये खून खराब होतो। याला कोण जबाबदार आहे? इथले लोकप्रतिनिधी नाही, इथल्या राज्यातलं सरकार नाही। अशी परिस्थिती चुकूनही संभाजीनगर मध्ये होत नाही, सहजासहजी होत नाही। कधीतरी वर्षभरातून एखादा, 2-5 वर्षातून एखादी परिस्थिती दिसते। इथं तर मी आलो तेव्हापासून दर 8 दिवस झाले की लोकशाही राहिलीच नाही। अशा परिस्थितीमध्ये आता तुम्हाला निर्णय करायचा आहे, ही महानगरपालिका सुद्धा एकदा आपल्या ताब्यात येऊ द्या। यांची हुकुमशाही जोडून काढायला आणि मोडीत काढायला आपल्याला मदत होईल। भैयासाहेब थोडासा पाऊस झाला